दानू के नज़दीक घोलवड़ में आचार्य भिसे विद्यानगर के इधर आए हैं। हमारे सर है जो हमारे साथ आए हुए। अभी हम डहाणू येथील श्री चित्रे गुरुजी यांच्या विश्रामधाममध्ये 2 दिवस आलो होतो। अतिशय सुंदर व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे आमची। आणि या ठिकाणी त्यांचे जे सचिव आहेत सेक्रेटरी श्री राजन चुरी साहेब ते राजावाडी हॉस्पिटलचे काही डॉक्टर्स व अधिकारी आमच्या सुपे हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या चित्रे गुरुजी विश्रामधाम येथे कालपासून इथे आले होते। त्याने त्यांचा फीडबॅक देताना अतिशय सुंदर व्यवस्था सगळ्या रूमबद्दल त्याने गोड कौतुक केलेलं आहे आणि पुन्हा भविष्यात मेडिकल कॅम्पसुद्धा घेण्याच्या विचारात आहेत। हे अनेक चॅरिटीचे आम्ही कार्यक्रम इथे करत असतो। त्यांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही केव्हाही या, आम्ही आमच्या संस्थेतर्फे पूर्ण सहकार्य आपल्याला करू। पुन्हा एकदा त्यांना आम्ही धन्यवाद देतो। आमच्या सुपे हायस्कूल माजी विद्यार्थी संघाचे मी सेक्रेटरी राजन चुरी। गुजरातच्या बॉर्डरवरती असलेलं एक छोटंसं गाव, पण ह्या ठिकाणी मधुकरराव चौधरींनी असा उल्लेख केला होता की बोर्डी ही शिक्षणाचं पंढरी आहे। सुनाबाई पेस्तमजी हकीमजी हायस्कूल ही 1920 साली शाळेची स्थापना झाली। त्या शाळेतून जे विद्यार्थी बाहेर पडले त्यांनी असा मनामध्ये विचार केला की सांगू ते आपल्या राहण्याची कुठेतरी सोय व्हावी। त्या दृष्टीने 1969 साली माजी विद्यार्थी संघ स्थापन झाला। ब्रह्मसिंह भाऊसाहेब वर्तक हे आमचे माजी विद्यार्थी होते। ते सरकार दरबारी महसूल मंत्री होते। त्यांनी आम्हाला 8 एकराची जागा विनामूल्य अशी उपलब्ध करून दिली। एका बाजूला आमचा आहे कॅम्पिंग ग्राउंड, जे माजी विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था म्हणून पूज्य चित्रे गुरुजी विश्रामधाम उभं केलं आहे। त्या ठिकाणी 100 लोकांची राहण्याची व्यवस्था आहे आणि इतर जे लोक येतात त्यांनाही माफक दरामध्ये आम्ही राहण्याची व्यवस्था करू। एकदम कम्फर्टेबल जेवणाची आणि जेवणाची दोन्ही व्यवस्था आहे। एकदम रास्त दरात आहे। नक्की आमच्या लोकांपर्यंत पोहोचवेल। आणि आम्ही तर इथे फॅमिली घेऊन आता येणार आहोत। ही जागा मी कुठं फिरायला जाऊ नका, फक्त इथं बसा, समुद्राचा आवाज आहे का असं तुम्हाला आनंद येतो। मुंबईपासून जवळ असलेलं आणि समुद्र किनारी बसलेलं छोटंसं गाव आहे। आणि त्याचा कृषी पर्यटन इथं आहे। ॲग्रो फार्मिंग इथं खूप फेमस आहे। यस सर, थँक्यू सर। आम्ही तर फॅमिली घेऊन येणारच आहोत त्याचं वादन। थँक्यू सर, तुम्ही माहिती दिली थोडक्यात आम्हाला। खूप खूप आभार तुमचं साहेब, थँक्यू व्हेरी मच। तरी आता चित्रे गुरुजी विश्रामधाम बोर्डी इथून आता आम्ही परत जात आहोत। कधी बोर्डीला आले डहाणूला तर इथं अवश्य भेट घ्या। खूप चांगलं ठिकाण आहे। आम्हाला तर खरोखर इथं खूप आनंद आला, तुम्हालाही येईल। आता आमचे अध्यक्ष आहेत